हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आत्ता मी आलो आहे रानात आणि पाणी लावायला आलो आहे काजूंना, कारण की ऊन खूप पडतं आहे, गरमी पण खूप वाढली आहे, त्याच्यामुळे झाडांना पाणी हवं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता इथे झाडांना पाणी सोडलेलं आहे, म्हणजे ठिबक सिंचन आहे केलेलं आहे. याआधी पण मी एक व्हिडिओ टाकला आहे ठिबक सिंचनवरती. तर हे बघा पाणी लावलेलं आहे काजूंना. सो आता संध्याकाळचंच मोस्टली सगळे पाणी लावतात झाडांना, कारण पाणी जिरतं पण चांगलं आणि लागतं. सो हे 1 तास जरी ठेवलं तरी झाडांना बऱ्यापैकी पाणी मिळतंय बघा. तर असंच झाडांना पाणी लावायला आलो आहे. सो गरमीतून नकोसं वाटतंय, बेकार गरमी आहे. सो पक्षीसुद्धा आले आहेत. सो पक्षी काय करतात, जिथे पाणी जातं आहे सोडलेलं आहे तिथे जातात आणि आपल्याला स्वतःची पंख असतात ना ती पण भिजवतात. मी त्यांना पण बरं वाटतं. बघा हे फणस आहे, कलम आहे लावलेलं आहे, तर त्याला पण पाणी जातं आहे बघा. सो अशा तऱ्हेने आम्ही इकडे सगळ्यांना ठिबक सिंचन केलेलं आहे आणि पाणी जातं आहे सगळ्यांना. हे बघा पक्षी जात आहेत, उडतात. सो कोकम पण पिकायला लागले आहेत, लवकरच कोकम पण काढणार आहोत, तुम्हाला दाखवते. आधी पण व्हिडिओ मी टाकला आहे, त्याच्यामध्ये कोकम पूर्ण हिरवे आहेत आणि आधीचे कुठेतरी पिकलेले आहेत, पण आता बऱ्यापैकी पिकले आहेत. सो 2-3 दिवसांनी आम्ही काढायला येणार आहोत, त्यावेळी तुम्हाला दाखवेनच. पण माकडांनी खाऊन अर्धे संपवलेत. हे बघा बऱ्यापैकी पिकलेत. हे बघा. सो ऊन खूप असल्यामुळे आता ते पिकायला लागले आहेत. हे बघा वरपासून पूर्ण पिकले आहेत आणि हिरवे सुद्धा आहेत थोडे, त्यामुळे थांबलोय. पूर्ण हे जरा हिरवे पण पिकले की काढणार आहोत. तिकडे सुद्धा आहेत. सो 2-4 दिवसांनी येणार आहोत काढायला. तिकडे खाली बघा हे सगळे माकडांनी खाल्लेले आहे बघा. इकडे सुद्धा पाडलेले सुद्धा आहेत त्याने. माकड काय ठेवत नाहीत. हे बघा ह्याच्यावरती पण आहेत, म्हणजे बऱ्यापैकी पिकले आहेत, पण बाकीचे पण पिकले की काढायला बरं, कारण की एकदाच नेतो काढून, कारण की एकसारखं शक्य नसतं, कारण की त्याची प्रोसेस पण मोठी असते ना, त्याच्यामुळे एकदाच नेतो आणि करतो. स्वतःही पिकले आहेत बघा. तो कोकम सरबत वगैरे करायचं असेल ना तर नेऊ शकतो एकदम अलगद. हे असे तुम्ही अलगद काढू शकता हाताने. कोकम पण लागले, कोकम 2-3 दिवसानंतर काढणार. आणि गावठी कोकम आहेत, त्याच्यामुळे आपलीच झाड असल्यामुळे आपण कधीही काढू शकतो. लोक पण येतात विचारायला, पण आधी आमचं झाल्याशिवाय आम्ही कधी त्यांना सांगत नाही की ह्या तुम्ही काढून वगैरे. हे बघा घरी आमच्या जेवणात वापरायला बरेच लागतात. मच्छी वगैरे असते, जास्ती मच्छीमध्ये टाकलं जातं कोकम, त्याच्यामुळे बऱ्यापैकी काढतो आम्ही. हे बघा आता यांचा कलर असा थोडासा काय म्हणतात, एकदम हिरवा नाही, असा पिकल्यासारखा आहे, म्हणजे आता त्यांना हळूहळू ते पिकत आहेत. हे बघा थोडे येल्लोइश झालेत. सो आता हे पिकत आलेत सगळे. हे आता 8 दिवसानंतर चांगले पिकणार. छोटी झाडं आहेत बघा, आत्तापासूनच लागायला लागले. सो ही खूप जुनाट झाडं आहेत आणि अजूनही बघा किती ह्याच्याने लागली आहेत झाडांनी.
सो कसं आहे, प्रत्येक झाडाचं एक हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे फणस असो, काजू असो किंवा कोकम असो, ते जर जास्ती लागले तर जे फळ असतं ते लहान होतं आणि कमी लागले की ते फळ मोठं होतं. म्हणजे असं जरी काजू बराच लागला घडाने की त्याची जी बी असते ती छोटी होते आणि कमी लागला की बी चांगली जाड होते आणि दिसायला पण बी अशी एकदम मजबूत होते. सो असंच ब्लॉग आहे डेली. ह्या बघा इथे पण लागत आहेत काजू. ह्या बघा, ह्या अजून छोट्या आहेत, त्या मोठ्या होणार. सो पाणी अजून अर्धा एक तास असंच ठेवणार आहोत चालू. सो आमच्याकडे सगळीकडे म्हणजे ज्यांच्या घराजवळ बागा आहेत, ज्यांच्याकडे सकाळी पाणी येतं ते लोक सकाळी पाणी लावतात झाडाला. पण आमची विहीर वगैरे असल्यामुळे आम्ही कधीही झाडांना पाणी लावतो. पण मोस्टली संध्याकाळचंच लावायचं, कारण की दिवसभर जमीन तापलेली असते आणि एकदा तुम्ही पाणी सोडलं संध्याकाळचं की ती लगेच पाणी असं ॲब्सॉर्ब करते. सो संध्याकाळचं पाणी लावायचं झाडांना, म्हणजे चांगलं पाणी ते खेचून घेतात. जी मुळं असतात झाडांची ते खेचून घेतात. हे बघा. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. म्हणजे माझं थोडक्यात म्हणणं असं आहे की जे काही आम्ही डेली करतो ते तो एक दाखवण्याचा प्रयत्न असतो. तर आम्ही पण शेतकरी आहोत. सो शेतकऱ्याची लाईफ कशी असते, काय असते ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा पक्षी पण येतात. सो ते पण अंघोळ वगैरे करतात, मगाशी पण तुम्हाला सांगितलं. सो त्यांना पण गरज आहे, त्यांना पण गरमी होते. सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. आता आपलं हे जे पाणी लावलेलं आहे आपण जे चालू केलं आहे ते अजून अर्धा एक तास राहील. त्याच्यानंतर एक दिवस आड करून पाणी लावायचं झाडांना. सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आपण इथं आता थांबत आहोत. सो बाय बाय.